इयत्ता 5वी. आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग 1. पहिला धडा आपला पूर्ण झालाय. आता धडा दुसरा, पृथ्वीचे फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते की नाही, पृथ्वीचे फिरणे. आणि आज आपलं आहे याच्यामधलं लेक्चर नंबर 1. ते पाहूया. आता पृथ्वीचं फिरणं जे आहे हे समजावून जर का आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांना भोवरा माहिती का? भोवरा तुम्ही भोवरा असतो बघा, भोवरा तो असा मोठा लाकडाचा भोवरा असतो, खाली त्याला लोखंडाचं टोक असतं, त्याच्या भोवती दोरी गुंडाळतात आणि ते असं सोडलं की तो भोवरा काय होतो, स्वतःभोवती फिरायला लागतो. भोवरा खेळला असतो ना तुम्ही, किंवा आता भोवरा जरी तुम्ही कुणी पाहिलेला नसेल, पुस्तकात भोवरा दिलेले. आता भिंगऱ्या असतात बघा, भिंगरी माहिती सगळ्यांना? हो, भिंगरी असते, असं तिला हातात धरायला असं तुम्ही असं गोल फिरवता की ती भिंगरी काय होते, गोल 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 फिरते स्वतःभोवती. पाहिली की नाही कधी भिंगरी? भोवरा खेळला की नाही? अशी गोल फिरते स्वतःभोवती, बरोबर आहे. किंवा हे पा, एक काम करू, चला तुम्ही भिंगरी पाहिली असेल, भोवराही पाहिला असेल, खेळलाही असेल. हो सर, त्याचा ह्या चॅप्टरशी, ह्या आपल्या धड्याशी काय संबंध आहे? कारण पृथ्वी फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती फिरते. पण इथं आपल्याला पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यानं काय होतं ते पाहायचंय. आता काय आहे, समजा मी आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट, आणि काय होतो आता हे पहा, मी काय झालोय पहा, माझं तोंड परत तुमच्याकडे आले, परत तुमच्याकडे आले, परत तुमच्याकडे आलोय. म्हणजे मी काय करतोय? स्वतःभोवती फिरतोय. मी काय करतोय? स्वतःभोवती फिरतोय. आरत्या वगैरे झाल्यानंतर नसतं का ते घालीने लोटांगे वगैरे पाहिलं रूप तुझे, ते जे आहे स्वतःभोवती फिरतो. तसं जे आहे पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते. पृथ्वी काय होते? स्वतःभोवती फिरते. ह्या पहा, पृथ्वी काय आहे? एक मोठा चेंडू आहे. चेंडू काय आहे? चेंडू आहे. आणि हा चेंडू काय करतोय? स्वतःभोवती फिरतोय. हा चेंडू काय करतोय? अंतराळामध्ये स्वतःभोवती फिरतो हा चेंडू. आणि हे जे काय पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला पृथ्वीचं परिवलन असे म्हणतात. मग आपण इथं म्हणू काय आहे? परिवलन. हे बघा, स्वतःभोवती फिरण्याला काय शब्द आहे? परिवलन. तर इथं सांगायचं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यास पृथ्वीचे परिवलन म्हणतात. त्याला काय म्हणायचं? पृथ्वीचं परिवलन असे म्हणतात. हे बा, सतत स्वतःभोवती फिरते. आता आपल्याला शाळेमध्ये काय असतो? पृथ्वीचा गोल असतो. पृथ्वी गोल. तुम्ही शाळेमध्ये बघा, एखाद्या वेळेस तुमच्या भूगोलाच्या शिक्षकाच्या त्याच्या खोलीमध्ये, चेंबरमध्ये किंवा मुख्याध्यापकाच्या खोलीमध्ये टेबलवर असा मोठा पृथ्वी गोल ठेवलेला असतो. किंवा काही सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा असे पृथ्वी गोल ठेवलेले असतात. पाहिले असतील तुम्ही की असे पृथ्वी गोल ठेवलेले असतात मोठा मोठाले. आणि मग हे जे आहे तो गोल स्वतःभोवती फिरतो, मुद्दाम समजावून घेण्यासाठी, की पृथ्वीचं परिवलन समजावून घेण्यासाठी. आणि हे पहा, जेव्हा कोणतीही गोष्ट स्वतःभोवती फिरते त्यावेळेस काय असतो? एक अक्ष असतो. काय असतो? एक अक्ष असतो. एक ऍक्सिस म्हणतात इंग्रजीमध्ये. त्याच्या भोवती ती काय होत असते? फिरत असते. आता तुम्ही भिंगरी फिरवली की भिंगरी खालच्या ज्या टोकावर फिरते तो काय झाला? तो भिंगरीचा अक्ष किंवा भोवरा फिरतो लोखंडी टोकावर. ते लोखंडी टोक काय असतं? भोवऱ्याचा अक्ष. तसं पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वीचा सुद्धा काय असतो? एक अक्ष
असतो त्या अक्षाभोवती पृथ्वी फिरते. आता ही जी पृथ्वी जी आहे ही पृथ्वी एका अदृश्य रेषेभोवती फिरते. आपण वाटल्यास त्याला काय म्हणू पुढचं, पृथ्वीचा अक्ष. पृथ्वीचा अक्ष. तर सांगायचं काय, पृथ्वी एका अदृश्य काय होते, रेषेभोवती फिरते. अदृश्य रेषेभोवती फिरते. त्यास पृथ्वीचा अक्ष असे म्हणतात. पृथ्वी काय एका अदृश्य रेषेभोवती फिरते आणि ही जी काय आहे अदृश्य रेषा त्याला काय म्हणतात, तो पृथ्वीचा अक्ष. हे पहा, मी काय करतो, माझ्याकडे तिथं पृथ्वी गोल नाहीये, मी काय करतो, एक आकृती काढतो. ही काय आहे, आपली पृथ्वी आहे. ही काय आहे, पृथ्वी आहे ही. आणि आपला हा जो पृथ्वी जी फिरते तिचा जो अक्ष आहे तो असा तिरकस असा अक्ष आहे. या अक्षाभोवती पृथ्वी काय होते, फिरते. या अक्षाभोवती पाहिजे बाणाचं चिन्ह दाखवते, या अक्षाभोवती काय होते, पृथ्वी फिरते. आता हे जे काय आहे, ही काय आहे, पृथ्वी. आणि हा त्याचा अक्ष आहे. या अक्षाभोवती काय होते, ती पृथ्वी फिरते. ही जी डॉटेड लाईन आहे हा काय आहे, पृथ्वीचा अक्ष आहे. पृथ्वीचा काय आहे, अक्ष आहे. आणि हा जो पृथ्वीचा अक्ष आहे मी इथं कोणत्या रेषेने दाखवलाय, एल एस ह्या रेषेने दाखवलाय. कोणत्या रेषेने दाखवलाय, एल एस ह्या रेषेने मी काय दाखवलाय, पृथ्वीचा अक्ष दाखवलेला आहे. इथं एन, एन म्हणजे नॉर्थ, एन म्हणजे नॉर्थ, एन ओ आर टी एच. इथं एनचा एन काय दाखवतो, एन ओ आर टी एच, नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. आणि यस, यस म्हणजे साऊथ, एस ओ यू टी एच, एस ओ यू टी एच, एस ओ यू टी एच, एस ओ यू टी एच. साऊथ म्हणजे दक्षिण दिशा, साऊथ म्हणजे दक्षिण दिशा. असा म्हणजे पृथ्वीचा अक्ष कसा आहे, तर पृथ्वीचा अक्ष हा पृथ्वी दक्षिण उत्तर अक्षाभोवती काय होते, फिरते. बघा ह्या पूर्व पश्चिम, इकडे बघा, इकडे नॉर्थ आणि इकडे साऊथ आहे. म्हणजे इकडे पूर्व येत असतं, इकडे पश्चिम येत असतं. पण ती पूर्व पश्चिम फिरते का, जे आहे ते तिचा अक्ष कोणता आहे, ती पूर्व पश्चिम फिरते. म्हणजे तिचा अक्ष कोणता आहे, दक्षिण उत्तर काय आहे, अक्ष. त्या अक्षाभोवती ती काय होते, फिरते. आणि पृथ्वी कधीही हे बघा इकडं असतं पूर्व आणि इकडं असतं पश्चिम, इकडं असतं पूर्व, इकडं असतं पश्चिम. तर पूर्व म्हणजे पृथ्वी काय करते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे काय असते, फिरते. वाटल्यास मी तर लिहितो, काय आहे, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे काय होते, पृथ्वी फिरते. आता ह्या पृथ्वीच्या मध्यभागी एक वर्तुळ जर का काढलं आपण, पृथ्वीच्या मध्यभागी एक वर्तुळ काढलं, हे पहा पृथ्वीचा मध्यभाग, आणि मी असं वर्तुळ काढले, तर दोनच आहे, असं पलीकडून येणार आहे. पृथ्वीच्या मध्यभागी जर का मी असं वर्तुळ काढलं की नाही, हे पहा डॉट जाड रेषा काढली. मुद्दा मी काय केलंय, अक्ष दाखवण्यासाठी तुटक रेषा काढली, डॉटेड लाईन. वर्तुळ दाखवण्यासाठी काय काढली, ही जाड रेषा काढली. आणि ही जाड रेषा अशी आडवी आहे, पूर्व पश्चिम आडवी आहे. इकडं काय आहे, पृथ्वीचं पूर्व आहे, इकडं काय आहे,
पश्चिम आहे, पूर्व पश्चिम रेषा काढली मी जाड आडवी, तर त्या पूर्व पश्चिम रेषेला काय म्हणतात? ते काल्पनिक वर्तुळ आहे. पृथ्वीवरचं आहे काल्पनिक वर्तुळ आहे. त्या पूर्व पश्चिम वर्तुळाला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात? विषुववृत्त. काय म्हणतात? विषुववृत्त. मग इथं लिहितो मी विषुववृत्त कशाला म्हणायचं? ते पृथ्वीवरील मध्यभागी असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला. इथं विषुववृत्ताची व्याख्या लिहितो. काय? पृथ्वीवरील मध्यभागी असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्त असे म्हणतात. काय? विषुववृत्त. ही पृथ्वी हे त्याच्यामध्ये मध्यभाग आणि या मध्यभागाची जाड रेषा म्हणजे काल्पनिक वर्तुळ आहे. आणि विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे काय होतात? दोन समान भाग होतात. बघा इथं नीट. ह्या पाय विषुववृत्त, ही पृथ्वी, ही काय मोठा गोल, ह्या पाय मोठा गोल काय आहे? पृथ्वी आहे की नाही? हे काय आहे? विषुववृत्त. दोन भाग झाले की नाही? एन कडचा भाग आणि एस कडचा भाग, एन कडचा भाग आणि एस कडचा भाग. एन म्हणजे नॉर्थ, नॉर्थ म्हणजे उत्तर, म्हणून ह्या भागाला म्हणतात काय? उत्तर गोलार्ध. या भागाला काय म्हणतात? उत्तर गोलार्ध. आणि ह्या भागाला काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. बघा शब्द सांगते गोलार्ध. गोलार्ध म्हणजे अर्धगोल. फक्त उत्तर अर्धगोल म्हणायच्या ऐवजी गोलार्ध म्हणलं आणि दक्षिण अर्धगोल म्हणायच्या ऐवजी गोलार्ध म्हणलं. अर्धगोल म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणलं? गोलार्ध. अर्धगोल म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणलं? गोलार्ध. ह्या बाहेर पूर्ण गोल. पृथ्वी म्हणजे पूर्ण गोल. विषुववृत्तामुळे वरचा अर्धगोल, खालचा अर्धगोल. पण उत्तर अर्धगोल म्हणण्याच्या ऐवजी म्हणण्याची काय प्रथा आहे? प्रथा गोलार्ध. आणि खालचं काय आहे? दक्षिण गोलार्ध. म्हणून आपण काय म्हणू शकतो? विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध असे दोन समान भाग होतात. असे काय होतात? दोन समान भाग होतात. दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध असे दोन काय होतात? समान भाग होतात. आता पृथ्वी काय आहे? लक्ष द्या. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे. आणि स्वतःभोवती फिरत असतानाच ती अगदी सूर्याभोवती सुद्धा फिरते, तुम्हाला माहिती आहे. आता आपण समजा काय केलं की एका बाजूला आपण सूर्य आहे, एका बाजूला काय आहे? सूर्य, आणि दुसऱ्या बाजूला काय? पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरायली. एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वी स्वतःभोवती फिरायली. तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या. हे बघा, थोडस लाईट्स ऑफ करा. सगळंच
हे पहा, हा काय आहे? सूर्य. हा काय आहे? सूर्य, बरोबर आहे. आणि हे पहा, सपोज हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. ही काय? पृथ्वी आहे. नीट लक्ष द्या. हे पहा, तुम्हाला दाखवतोय. हे पहा, ही पृथ्वी आहे, बरोबर आहे. हे पहा, हे माझ्या हातामधलं आहे, डाव्या हातामधला मोबाईलचा टॉर्च म्हणजे काय आहे? सूर्य आहे. आणि ही काय आहे? पृथ्वी. वाटल्यास असं दाखवतो तुम्हाला, म्हणजे थोडं तिरपट दिसतं, बरोबर आहे. आणि रजिस्टर काय आहे? पृथ्वी आहे. बघा, सध्या काय आहे? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे की नाही? मग सध्या रजिस्टरच्या पुढच्या भागामध्ये काय आहे? उजेड आहे की नाही? आणि ऍट द सेम टाइम रजिस्टरच्या मागच्या भागामध्ये काय आहे? अंधार आहे, बरोबर आहे की नाही? आता आणि हे पाय, पृथ्वी अशी फिरायली स्वतःभोवती असं. आता मागचा भाग काय आला? उजेडात आला. आणि असं आणि पुढचा म्हणजे असं पृथ्वी स्वतःभोवती फिरली. हे बाई, पृथ्वीची पुढची बाजू ती सूर्यासमोर आहे, म्हणजे तिथं काय असतो? दिवस असतो. तिथं काय असतो? दिवस असतो. आणि हे बाई, रजिस्टरच्या मागच्या भागामध्ये काय आहे? अंधार आहे. तिथं काय असते? रात्र. आता अशी पृथ्वी फिरायला लागली. ह्या पहा, अशी पृथ्वी फिरायला लागली. आता कोणता भाग पुढे आला? रजिस्टरचा मागचा भाग पुढे आला, म्हणजे इथं काय झाला? दिवस. आणि पाठीमागचा भाग परत अंधारात गेला, तिथं काय झाली? रात्र. लाईट्स ऑन प्लीज. तर ते जे आहे म्हणजे काय होतं? ह्या पृथ्वीच्या फिरण्यामुळं, ह्या पृथ्वीच्या फिरण्यामुळं काय होतात? दिवस आणि रात्र होतात. की पृथ्वीचा जो भाग आहे, सांगायचं की पृथ्वीच्या फिरण्यामुळं, बरोबर आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वीचा जो अर्धा भाग सूर्यासमोर असतो, पृथ्वीचा अर्धा भाग जो सूर्यासमोर असतो तिथं दिवस असतो. आणि जो अर्धा भाग अंधारात असतो तिथं काय असते? रात्र असते. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, उदाहरण सांगतो. हे बघा, आता आपण सध्या भारतात आहोत, म्हणून आता सध्या काय आहे? आपल्याकडे दिवस आहे. आता ऍट द सेम टाइम आता आपण अमेरिकेतल्या एखाद्या परिचिताकडं, नातेवाईकाकडं असतील तर फोन केला तर तो बिचारा रात्री गाढ झोपेत असेल. हो, तिकडनं फोन उचलला तर आपल्याला तो ओरडेल, अरे हे काय फोन करायची वेळ आहे का रे? आपण म्हणून, काय दादा 4 वाजले दुपारची म्हणून तुला फोन केला. ते म्हणे, अरे बाबा तू भारतात आहेस, भारतात आहे, तो पृथ्वीचा भाग सूर्याच्या समोर आहे, तुझ्याकडं 4 वाजले, माझ्याकडं रात्रीचे 2 वाजलेत, हे काय फोन करायची वेळ आहे का? म्हणजे सध्या तो अमेरिकाचा जो देश आहे आणि तो काय आहे? सध्या आपल्या विरुद्ध बाजूला आहे. तो अंधारात आहे, आपण उजेडात आहे. हो, त्याच्या बिचाराचे आता पहाटे 1-2 वाजले असतील, आपल्याकडे समजा 4 वाजले तर तिकडे 2 वाजले असतील. आता हे जे आहे आणि ते जर का परत पृथ्वी जर का फिरली, मग अमेरिकेचा भाग सूर्याकडे गेला की तिकडे दिवस उगवला आणि आपल्याकडे काय होईल? रात्र होईल. आपल्याकडे काय होईल? रात्र होईल. म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्या ज्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते, तर बरोबर आहे की नाही? दिवस आणि रात्र होते. ते दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर हे तुम्हाला मी आता मुद्दाम लाईट्स ऑफ करून दाखवलं की मोबाईल टॉर्च म्हणजे सूर्य आहे, ते रजिस्टर म्हणजे पृथ्वी आहे, आणि जो भाग सूर्यासमोर आहे तिथं दिवस आहे, आणि जो भाग सूर्याच्या म्हणजे अपोजिट साईडला आहे, विरुद्ध साईडला आहे, ती काय असते? रात्र असते. म्हणजे जे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात त्याला कारणीभूत काय आहे? पृथ्वीचं परिवलन आहे, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आहे. मग इथं जे आहे की पूर्ण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं पृथ्वीवर काय होतात? दिवस व रात्र अशा काय होतात? 2 गोष्टी होतात. आता जे आहे, मग इथं लिहितो मी, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होतात. की आपल्याला जर का विचारलं की पृथ्वीवर दिवस आणि रात्र काय होतं, तर म्हणायचं पृथ्वी स्वतःभोवती फिरते.
स्वतःभोवती फिरत असताना जो भाग सूर्यासमोर असतो तिथं दिवस असतो व जो भाग पाठीमागे व अंधारात असतो किंवा विरुद्ध बाजूला असतो सूर्याच्या तिथं रात्र असते. आणि पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरण्यामुळे पृथ्वीवर सतत दिवस व रात्र होत राहतात. हे जे आहे आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास लागतात. किती लागतात? 24 तास. म्हणजे थोडक्यात पृथ्वीला स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण केली की आपली 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र काय होते? पूर्ण होते. आणि एक आपला काय होतो? एक दिवस या ठिकाणी पूर्ण होतो. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है.